माझं नाव जयंत अमृषी पाचभाई. मी सातेफळ तालुका कळंब जिल्हा धाराशिवमधून आलोय. आणि कृषी प्रदर्शन बघायला असताना सगळं आम्ही पहिल्यांदा भाजीपाला, वांगे, टमाटे, मिरची, काकडी हे सगळं म्हणजे बघण्यासारखं आहे. आणि लहान लहान शेतकऱ्याला ते करण्यासारखं आहे, म्हणजे भाजीपाल्याचं म्हणजे दररोजचं हे म्हणा की पानमळ्यासारखं चालू राहतं. काय वेगळं वाटलं बाबा तुम्हाला कृषी प्रदर्शनामध्ये? सगळं बघण्यासारखंच आहे सगळं. आणि आता ही तंत्रज्ञानावर आधारित शेती बराच फरक बराच फरक आहे. बराच फरक. आता ह्याच्या टेक्नॉलॉजी मध्ये ते ह्याचं ऊसाचंही बघितलं आम्ही. आता ती मोटर रिमोटवर चलते. पुन्हा तुमचं वाल 300 किलोमीटर वाल फिरतात. त्याचं 1 एकरला आम्हाला त्यांनी सांगितलं 1 एकरला कमीत कमी 1 लाख रुपये लागतात. एकरी 1 लाख. म्हणजे मग आम्हाला चांगलं वाटलं की 1.5 लाख रुपये गाड्याला पेमेंट आहे. त्याच्यापेक्षा ती 1 लाख आलेलं बरं आहे. तुमच्यासारख्या म्हणजे शेतकऱ्यांना हे परवडणार आहे का? परवडणार आहे. परवडतंय आता काय आता अजून काय पाहिलं वेगळं तुम्ही? वेगळं काय, ऊसाचं पाहिलं, मक्याचं पाहिलं, झेंडूचं पाहिलं. आणि झेंडूच्या बाबतीत तर बऱ्याच व्हरायटी आहेत, चांगल्या चांगल्या व्हरायटी आहेत. त्याला दर बी चांगला आहे. काय सांगाल तुम्ही महाराष्ट्राच्या शेतकऱ्यांना काय आवाहन करा? काय आव्हान करायला प्रत्येकानं ह्याच्यात यावं, बघावं आणि वेगळी पारंपरिक शेती करण्यापेक्षा आधुनिक शेती करावी. यात काय बदल करू शेतकऱ्यांनी काय बदल करावा आपल्या शेतीत? बदल म्हणजे काय, आधुनिक शेती करायची म्हटल्यावर काय सगळी टेक्नॉलॉजीवर शेती करायची. कमी पाण्यावर कुठलंही उत्पन्न येतंय. आपण 10 गुंठ वांगी केली तर त्याचं किती आपल्याला 10 गुंठ्यात नाही मिळेल, अशा ह्याच्यात करायला काय हरकत नाही. जी प्रात्यक्षिक पाहिली हा, ती तुम्हाला पटली का? आवडली का? आवडली छान सगळे चांगले चांगले बघण्याचं. गाईचं बघितलं, पशुखाद्याचं, दुधाचं काय आहे, कुठल्या ह्याच्यापासून दुधाचं म्हणजे काय, म्हणजे कुठलं दूध वाढीसाठी जे काय आहे ना, छान वाटलं सगळं. भागामध्ये कुठलं उत्पन्न जातं चालतं? आमच्या भागामध्ये सगळंच सोयाबीन चालतं, ऊस चालतो, हरभरा चालतो, गहू चालतो, सगळं चालतं. त्या संदर्भात तुम्ही त्या जी आहे ऊस हरभरा हा. तिकडे गेलता त्यांच्याकडे गेलतो ना, माहिती घेतली? गेलती. कसं वाटलं तिकडे तुम्हाला? छान वाटलं.